नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण उन्हाळी लागणे म्हणजेच काय तर उन्हाळी लागणे म्हणजे काय, बऱ्याच लोकांना लघवीला फार वारंवार जावं लागत असतं, लघवी अडखळत होत असते, लघवीला थेंब थेंब होत असतं, लघवीच्या जागेची दाह, आग, वेदना प्रचंड होताना दिसत आहेत. आता उन्हाळी लागण्यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे आयुर्वेदानुसार शरीरात बिघडलेला वातदोष आणि पित्तदोष. तर ह्याच्यासाठी काही घरगुती उपचार असतात का, तर त्याविषयीच आपण थोडक्यात बोलणार आहोत. तर पहिला उपचार म्हणजे उन्हाळी लागल्यानंतर शतदोत नावाचं घृत बाजारामध्ये मिळतं. तर शतदोत नावाचं घृत आणावं आणि लघवीच्या जागी लावावं. तर ह्या शतदोत घृताने काय होतं, त्या जागेची जी आग होत असते, जो ठणका असतो, तर ह्या तुपाने किंवा ह्या घृताने खूप चांगल्या पद्धतीने कमी होताना दिसतोय. त्यामुळे शतदोत घृताचा उपयोग तुम्ही नक्की करायला पाहिजे. दुसरं, धण्याचं पाणी म्हणजे भिजवत घातलेल्या धण्याचं पाणी दिवसभरात ज्या ज्यावेळी तुम्हाला ताण लागेल त्यावेळेस तुम्ही धण्याचं जर पाणी घेतलं तर धण्याच्या पाण्याने शरीरात साठलेली उष्णता खूप चांगल्या पद्धतीने कमी होताना दिसते. त्याचप्रमाणे धण्याच्या पाण्यामुळे जी लघवीला अडखळत होत असते तर ती लघवीला सुद्धा मोकळी होण्यासाठी धण्याचं पाणी खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतं. त्यामुळे धण्याचं पाणी जर सेवन केलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला अतिशय चांगला उपयोग होणार आहे. तिसरा उपाय म्हणजे कोकम सरबत. कोकम काय करत असतं, तर कोकम शरीरात वाढलेलं पित्त जो दोष असतो तो खूप चांगल्या पद्धतीने कमी करताना दिसतोय. पित्तदोष जर बॅलन्स झाला, वाढलेला पित्तदोष जर कमी झाला तर अंगात साठलेली उष्णता ह्या कोकम सरबताने खूप चांगल्या पद्धतीने कमी होत असते. उष्णता कमी झाल्यामुळे लघवीची सुद्धा जी दाह उष्णता जी असते त्या कोकम सरबताने खूप चांगल्या पद्धतीने कमी होताना दिसते. त्यामुळे कोकम सरबताचं सेवन सुद्धा ह्या उन्हाळी लागण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा करत असते. त्यामुळे कोकम सरबत घ्यायला सुद्धा फार अडचण नाहीये. आणि चौथा उपाय म्हणजे वाळा, त्यालाच उशीर असं म्हटलेलं आहे. ते वाळा अखंड सुद्धा बाजारामध्ये मिळतो किंवा वाळ्याचं चूर्ण सुद्धा मिळतं. तुम्ही जे पाणी पित असतात त्या पाणी पिणाऱ्या माठामध्ये जर वाळ्याचं चूर्ण किंवा अखंड वाळा टाकला आणि त्या वाळा टाकून जे पाणी येत असतं म्हणजे त्या माठातलं जर तुम्ही पाणी सातत्यानं जर पिलं तर वाळ्याच्या पाण्याने शरीरातली जी वाढलेली उष्णता ह्या वाळ्याच्या पाण्याने खूप चांगल्या पद्धतीने कमी होत असते. वाळ्याच्या पाण्यामुळे शरीरात जी अडखळत होणारी लघवी ती खूप चांगल्या पद्धतीने मोकळी होते. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन झालेलं असतं, तर डिहायड्रेशन भरून निघण्यासाठी सुद्धा वाळ्याच्या पाण्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. आणि शेवटचा जो उपाय आहे, तुम्हाला जर शक्य असेल तर रात्री झोपताना दोन्ही पायांच्या तळव्यांना खोबरेल तेल किंवा तुपाने जर हळूहळूपणे पायांचं मसाज, तळव्यांचं मसाज जर केलं तर ह्या उपायाने सुद्धा शरीरात साठलेली उष्णता खूप चांगल्या पद्धतीने कमी होते. आणि उन्हाळी लागणं ह्या उपायाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बरं करता येत असतात. त्यामुळे हे सांगितलेले उपाय करून बघा, त्याचा तुम्हाला निश्चित चांगला फायदा होईल. धन्यवाद.